कांग्रेस पार्टी के पास पूर्ण बहुमत होने के बावजूद भी कांग्रेस का मेयर क्यों नहीं बन पाया? क्या धनोरकर गुट और वरडेट्टीवार गुट के आपसी मतभेद के चलते मेयर भाजपा का हुआ? भाजपा और यूबीटी शिवसेना की यूबीटी से 18-18 महीने का समीकरण चंद्रपुर शहर मनपा मेयर के पद के लिए दिया गया, जिसमें यूबीटी शिवसेना के 6 नगर सेवक, निर्दलीय 2 और वंचित बहुजन अघाड़ी के 2, इस तरह 10 नगर सेवक भाजपा के 24 नगर सेवकों के साथ यूबीटी कर सत्ते में बैठे हैं। आज 12 बजे तक चंद्रपुर शहर के मनपा के लिए भाजपा पार्टी की ओर से संगीता खांडेकर 32 वोटों से चुनकर आई हैं। वंचित बहुजन के 2 नगर सेवक आज गैर हाजिर होने की वजह से उनकी वोटिंग नहीं हो पाई, जिससे मात्र एक मत से संगीता खांडेकर भाजपा पार्टी की जिससे मात्र एक मत से संगीता खांडेकर भाजपा पार्टी की मेयर बन पाई। तो वहीं यूबीटी के प्रशांत दानव उपमेयर बने हैं, जिसका फैसला ईश्वर चिट्ठी के द्वारा दिया गया। चंद्रपुर शहर मनपा में कुल नगर सेवक 66 है, जिसमें से 27 नगर सेवक कांग्रेस पार्टी के हुए हैं। भाजपा के 23 + 1 = 24, जानवी कास अघाड़ी के 3, MIM के 1, यूबीटी शिवसेना के 6, निर्दलीय 3, वंचित बहुजन अघाड़ी 2। इसमें से आज वंचित बहुजन अघाड़ी के 2 नगर सेवक अनुपस्थित थे, जिससे आज भाजपा पार्टी ने यूबीटी कर मेयर का पद अपने नाम किया। सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार यूबीटी शिवसेना के संदीप गिरे ने पार्टी के मुखिया उद्धव ठाकरे के बिना अनुमति के ये भाजपा से युक्ति की है, जिससे अब संदीप गिरे समेत 6 नगर सेवकों पर यूबीटी शिवसेना की ओर से कार्यवाही होने की बात पता चल रही है। ताई, बहुमत असताना देखील काँग्रेसला महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांपासून हात गमवावा लागला आहे, काय सांगाल? बहुमत होतं असं म्हणता येणार नाही, पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता 27 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि 3 जनविकास सेनेचे, असे 31 जवळपास मेंबर आमचे झाले। पण यात आपण पाहिलं की आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं, त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला। ते तटस्थ राहिले, काही सभागृहात हजर राहिले नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली। पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे आणि समजा असं करायची काम पडलं किंवा तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी, त्या पद्धतीने आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही। आज आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमचे या ठिकाणी झाले। खरं तर हा विजय निश्चितच चंद्रपूर शहरात फार महत्वाचा आहे। आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो। त्या राज्याला विकासाच्या दिशेने वेगात नेण्याचं काम देवेंद्रजी करत आहे आणि देवेंद्रजींनी या निवडणुकीची जबाबदारी सुधीर भाऊंवर सोपवली। सुधीर भाऊ राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी यशस्वी शिष्टाई केली आणि अशक्यप्राय वाटणारा विजय या चंद्रपुरामध्ये आपण साकार केला। निश्चितच हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सुधीरभाऊ मुनगंटीवार, संदीप गिरेजी, किशोर गोरगेवारजी या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशक्यप्राय वाटणारा विजय आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी यशस्वी शिष्टाईने संपन्न केला। या ठिकाणी हा विजय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाने साकार केला आणि देवेंद्रजींनी याची जबाबदारी सुधीर भाऊंवर दिली होती। निश्चितच सुधीर भाऊच्या यशस्वी संकल्पनेतून हा विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त केला केलेली आहे। सांगा जरा काय झालं आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल का आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावा। फक्त पहिले का अगोदर या विषयी चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला वरटीवाराकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, का त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली, म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे। आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगे वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या, आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 6 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 6 वर्ष शिवसेनेचा महापौर,
आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी 1 वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे. पण तुमचा आग्रह किंवा हट्ट जो होता की पहिला महापौर आमचाच असा, त्याचं काय झालं? आता राजकारणात एक पाऊल पुढे मागे करावं लागते, त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे आलो. उद्या कसं आहे, नसल्यापेक्षा आज ना उद्या होणं हे गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल घेतला. त्या ठिकाणी आम्ही उभाटासोबत युती करतो आहे आणि उभाटासोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार. आमच्यासोबत 2 पुन्हा जे हे आहेत हा संदीप भाऊ आणि हे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतजी दानव हे सुद्धा आमच्यासोबत असतील. उभाटाचे नंतरचे 1.25 वर्ष उभाटाला राहतील आहे. आताचे 6 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी उभाटा गट. शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर त्यांचा असावा. शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवरच सगळं थांबलेलं होतं. आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24 आमचा जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं. आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते हे अनेक नगरसेवकांना पटलं. त्या याच्यातून ही आजची आमची या ठिकाणी फॉर्म्युला काय ठरला? अरे फॉर्म्युला हाच ठरला ना. 1.25 वर्ष आमचे, 1.25 वर्ष त्यांचे, पुन्हा 1.25 वर्ष नंतर असं त्याच्यात त्या उपमहापौर या ठिकाणी हे देण्यात येतं.